सत्य का साहस। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. प्रचारासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांनी आणि अपेक्ष उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत महिला उमेदवार सुकिशनी डोंगरे आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणुकीच्या मैदानात आहे. निवडणूक लढवत असलेल्या महिला उमेदवाराने आपला प्रभाग पिंजून काढलाय. जय भीमच्या जयघोषात त्या मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या निवडणुकीत बेरोजगारी हा सर्वात ज्वलंत मुद्दा ठरताना दिसत आहे. नागपूर आणि विदर्भातील तरुणांच्या रोजगारावर महिला उमेदवारांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. त्यांनी म्हटले की जर मी निवडून आले तर बेरोजगारी दूर करणे हे माझे प्रथम प्राधान्य असेल. रोजगाराअभावी तरुण भरकटत आहेत. त्यांना रोजगार मिळाला तर त्यांचे कुटुंब सावरले जाईल. बेरोजगारी ही आजची सर्वात मोठी समस्या आहे आणि त्यावर काम करणे ही काळाची गरज आहे. पाणी, रस्ते आणि वीज या मूलभूत सुविधांबरोबरच शिक्षणाच्या दर्जावरही त्यांनी भाष्य केले. बंद पडलेल्या महानगरपालिकेच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. काही ओव्हरऑल कसा प्रतिसाद ठीक आहे ठीक आहे काही ओव्हरऑल आता कसा प्रतिसाद मिळत आहे? 2च दिवस राहिले आहे, तुम्ही प्रभागात फिरून राहिले आहे आणि मुख्य अजेंडा आता काय आहे? आणि मेन समस्या आहे की शिक्षण, बेरोजगारी एक मुख्य समस्या आहे, याच्यावर काय भर राहणार? प्रतिसाद तर भरपूर छान आहे, कारण की त्रासलेले आहेत, प्रत्येक नागरिक त्रासलेले आहेत. त्यामुळे मला प्रतिसाद खूप भरपूर छान मिळत आहे. आमचे आमदार विकासभाऊ ठाकरे त्यांनी इथे भरपूर लोकांना मदत केली. आमदार असून त्यांनी नगरसेवकांचे कामं केले आहेत, त्यामुळे आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे. आणखी इथे रुग्णालय, शिक्षण, जे कॉर्पोरेशनची शाळा आहे त्याला इंग्लिश मीडियम करायचं आहे. आणखी जे मजदूर इथे जास्ती महिला आहेत त्यांच्याकरती पण बचत गटाच्या वगैरे प्रत्येक योजना आहे, भरपूर प्रमाणे आमच्याकडे आहेत. नितीन माहुरे, मी आमदार विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही काळापासून आम्ही काम करत आहे आणि 9 वर्षापासून जे इलेक्शन झालेले नव्हते ते आता आलेले आहे. म्हणजे मुख्य म्हणजे इथे काही प्रकारचे कामं जे नव्हते झालेले ते आपले पश्चिम नागपूरचे लोकप्रिय आमदार साहेब आहे त्यांनी ते कामं केलेले आहे. आणि येथील सगळं लोकांना माहिती आहे की याआधी कोणी काय कामं केलेले आहे. पण आमच्यासाठी असं आहे की 2026चे जे महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्याकरता आम्हाला आमच्यामधील जे व्यक्ती भेटलेले आहेत, जसं आमच्या ताई आहे, भाऊ लोक आहेत, त्यांचे नाव आहे सुकेशनीताई बबलू डोंगरे, अंजना ते वसंतराव मडावी आहे, अजय दशरथ साखरे आहे आणि अभिजित प्रभुकांत झा. हे कॅन्डिडेट जे आहे यांच्याकडनं आम्हालाही अपेक्षा ते करणार, कारण की गिट्टीदान जो आमचा जो परिसर आहे तो एक आम्ही अलग वाटलेला नाही आहे. आमच्या परिसरात सगळे लोक ह्या चारही कॅन्डिडेटच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहे आणि यांना आम्ही भरपूर मतांनी निवडून आणू ही आमची सगळ्यांची आपसामध्ये समजूत झालेली आहे. आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते एकजूट होऊन यांच्या प्रचारासाठी लागलेले आहे. आणि यानंतर आमच्या वहिनी सांगेल बाकीचे कामं. मैं शेख आबिद जो अभी भाऊ ने जो टिकट दी है, सब चारों भी कैंडिडेट जो है तो वो सब उनके कार्य देख के ही दी है, ठीक है. और दूसरी बार जो बीजेपी की जो टिकटें जो कटी है और अभी जो टिकटें लोगों को मिली है वो कई लोगों ने तो काम ही नहीं करे जिनको टिकटें मिली है. और यहाँ पर में जो भी काम होता है विकास भाव के माध्यम से होता है. हम छोटा सा काम भी अगर विकास भाव को लेके जाओ, पर ये जो नाला है यहाँ पर में 8-8, 10-10 दिन कचरा पड़े हुए रहता था. हम लोग यहाँ से नमाज को जाते छींटे उड़ते थे पूरे. जब से हमको विकास भाव का सहयोग मिला, विकास भाव की हमको ताकत मिली, तो हमने एनएमसी में ऐसा टाइट करके रखी कि बिल्कुल आज सफाई होती है नाला, दूसरे दिन कचरा उठ जाता है पूरे यहाँ से. और ये जो छोटे छोटे एरिया में जो लाइट लगे हैं भाव के माध्यम से, हमारी जो ताकतें बढ़ी है विकास भाव के माध्यम से, वो हमारे लिए बहुत गर्व की बात है. और ये जो आप भीड़ देख रहे हैं ये अब दर्शाता है कि हम बहुत ताकत से चुन के आने वाले हैं, है ना. और इंशाल्लाह जीत कांग्रेस की होंगी, यहाँ पर चारों पंजों की होंगी.